आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती आणि या बैठकीमध्ये जो शिंदे समितीने अहवाल तयार केला होता ते दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारला आहे. नेमका अहवाल काय आहे या जाणण्यासाठी आपण जरांगे पाटलांशी बोलणार आहोत. दादा, हा दुसरा आणि तिसरा अहवाल जो शासनाने स्वीकारला आहे नेमकं काय आहे त्याच्यामध्ये? माननीय सरकारनं जी समिती शिंदे साहेबाची गठीत केली, आता ते अहवालामध्ये काय असणार आहे ते ओपन सरकार केलं नाही. त्यामुळं त्या अहवालात काय असणार आहे आपण सामान्य जनता आपण नाही सांगू शकत. परंतु शिंदे समितीनं असा अंदाज आहे की ती शिंदे समिती ही नोंदी शोधण्यासाठी मराठा समाज हा कुणबीमध्ये कसा आहे, मराठा आणि कुणबी एक कसा आहे, हैदराबाद सातारा संस्थांचे गॅजेटच्याबद्दल असणारे राज्यातले अनेक पुरावे, राज्यातल्या असणाऱ्या जनगणना पूर्वीच्या 1884च्या असणारे गॅजेटियर, ह्या सगळ्या विषयाचा तो अहवाल असण्याची शक्यता आहे की आणि तेच आहे मूळ. म्हणजे काय 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक. मग या राज्यातला मराठा आणि कुणबी एकच आहे यासाठी शिंदे समितीनं काम केलेलं असायला पाहिजे आणि तरच त्या समितीचा उपयोग आहे. कारण मराठा आणि कुणबी एकच आहे, मग काम शिंदे समिती नेमकी करते कशावरती? 3 गॅजेट आहेत. हैदराबादचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे. ते तीनही गॅजेट घेऊ. मी आज TV9ला हे जाहीरपणानं सांगतो की हे तीनही समितीकडं घेऊ असं सांगितलेलं होतं त्यांनी गॅजेटियर तिन्ही पण. मग ते गॅजेट असणाऱ्या नोंदी हैदराबाद संस्थांमध्ये नंतर सापडलेले 8000 पुरावे, संस्थानाकडे सापडलेले पुरावे, 83 क्रमांक तर सांगितलाच मी तुम्हाला, तो एक सेपरेट भाग आहे. राज्यातल्या मराठ्यांचा प्रश्न सुटतो. त्याच्यातला चौथा मुद्दा म्हणजे हे 3 सांगितले. चौथा मुद्दा की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी. मागेल त्या मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं? मग ज्याची नोंद सापडली त्या आधारावर याचा रोटीबिटी व्यवहार होतो आहे किंवा यांचे सगळे व्यवहार, सणवार, जडणघडण एकूण आपण सांस्कृतिक म्हणूयात त्याला, या पद्धतीचे रोजचं जनजीवन, दैनंदिन जीवन हे कसं साम्य आहे याबद्दलचा समितीनं एक अहवाल तयार करण्यासाठी समिती गठीत केलेली आणि मराठा आणि कुणबी एकच आहे हा अहवाल देऊन यासाठी ही समिती खरी गठीत केलेली की मराठा आणि या राज्यातला कुणबी एकच आहे. आणि तोच अहवाल सरकारनं स्वीकारला आहे. असं चांगली गोष्ट आहे. अहवाल स्वीकारला आहे. गरिबांना न्याय मिळावा हीच आमची पण भूमिका आहे. गरिबांना न्याय मिळावा. तीनही गॅजेट घेऊ म्हणलेले आहेत समितीकडं. पुरावे, नोंदी, देवस्थानाकडचे पुरावे, अनेक 83 क्रमांकाचा मराठा आणि कुणबी एक असलेल्याचा विषय, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी, हे सगळे कामं तिथे आहेत. मग हा अहवाल दिला असायलाच पाहिजे तरच त्या समितीचं खरं काम किंवा सरकारचं खरं काम. नसता सगळे बनवाबनवी अहवाल घेतले, दिले, ठुले, झाले एवढंच काम. पण सत्यता या 6-7 गोष्टीवरती, फक्त आरक्षणावरच बोललो आहे मी, ह्या 6-7 गोष्टीत मराठा आणि कुणबी एक या राज्यातला आणि राज्यातल्या घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं. हाच अहवाल समितीकडून जाणं अपेक्षित आहे सगळ्या सोयऱ्यासह. आणि ते जाणार नसेल तर मग समिती कसले काम केलं आहे? मग फक्त दिखावपणा, सगळा भंपकपणा केला, समाजाला गोरगरिबांना फसवण्याचं काम केलं, नुसतेच आंदोलनात नसणारी बैठकांना बोलवायचं काम सरकारनं केलं, मग मराठ्यात फूट पडून भांडण लावायचं काम सरकारनं केलं. मग असा त्याचा अर्थ होणार आहे जे आंदोलनाला विरोध करतायत ते लोक बैठकाला सरकारसोबत. म्हणजे गोरगरिबांची गरज नाही, आम्हाला मराठ्यांच्या आंदोलनाला विरोध करणारेच मराठी पाहिजेत, मराठ्यांच्या आंदोलनात फूट पाडणारेच मराठी आम्हाला पाहिजेत, असा सरकारचा अर्थ होतो. पण गोरगरिबाच्या नादी लागणं सरकारला परवडणारच नाही. कितीही खोटारड्या बैठका घ्या म्हणा, मराठ्यांच्या आंदोलनाला विरोध करणारे, मोडीत काढणारे यांना घेऊन तुम्ही मांडीला लावून बसत असलात आणि गोरगरिबांची चेष्टा करणार असाल, गोरगरिबांचे आंदोलन, करोडो लोक इकडे आंदोलन करतात, यांना विश्वासात न घेता तुम्ही त्यांचा अपमान करणार असाल सरकार म्हणून, आणि जे लोक प्रक्रियेतच नसतात त्या लोकांना तुम्ही घेऊन छाती बडीणार असणार तर हे सरकार असू शकत नाही. मग तो अहवाल पण चुकीचाच दिला असावा आणि झालेली बैठकं चुकीचीच. म्हणजे तुमचंच सगळं असं म्हणायचं त्याला थोडक्यात. लोक तुमचेच, नाटकं तुमचंच, बघणारे तुमचेच, ओरिजिनल जनता इकडे ती तुम्हाला मग धडा शिकवणार.
तुम्ही जर जनतेला विश्वासात न घेता आरक्षणाच्या विरुद्ध काम करणाऱ्या लोकांना सोबत घेऊन जर काम केलं आणि इतक्या लोकांचा गोरगरिबांचा अपमान करायचा प्रयत्न केला, तुमचा कार्यक्रम जनतेने तुमचा थोबाड रंग गेलं म्हणून समजा. जो आज अहवाल दुसरा आणि तिसरा स्वीकारला गेला आहे, कुठेतरी दिशाभूल वाटते तुम्हाला? कारण अनेक दिवसाच्या गॅपनंतर आता कुठेतरी सरकार हालचाली करते ज्या तुमच्या मागण्या आहेत त्या संदर्भात. अहवाल दिशाभूल करणार ठरू शकतो का? नाही, असं आपण बघितलंच नाही, त्यामुळे आपण तसं नाही म्हणू शकत. शिंदे समितीचं काम चांगलं आहे, त्यांनी काम पण चांगलं केलेलं आहे. पण आता अहवाल सरकारकडे काय दिलं आहे हेच माहीत नाही. ज्यावेळेस ते माहिती होईल हे दिलं आहे, मग त्यावेळेस आपल्याला ठरवता येईल समाजाची फसवणूक केली का समाजाला दिलं. आणि जरी आता अहवाल स्वीकारला असला तरी बहाणेबाजी न करता अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. घोषणेला किंमत नाही. आता तुम्ही हजारो करोड रुपयाच्या घोषणा केल्या, घोषणेला किंमत नाही द्या. ती अंमलबजावणी झाली का, ते लोकांपर्यंत पोहोचलं का? तसं आता सगळ्या स्वारीची अंमलबजावणी होणार आहे का? अहवाल स्वीकारला आहे ना तुम्ही शिंदे समितीचा, पहिला दुसरा तिसरा, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी होणार का? सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा हैदराबादचं गॅजेट लागणार का? ज्या नोंदी शोधल्यात त्याचं काय? 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक, त्याबद्दलचा अहवाल दिला आहे काय? नेमकं काय केलं आहे हेही बघणं त्याच्यात गरजेचं आहे. त्यामुळे बाहेर आल्याशिवाय त्या अहवालातलं काय कळाल्याशिवाय काय अहवाल दिला आहे ते खरं आहे का खोटं म्हणता येणार नाही. परंतु स्वीकारला आहे. आता पुढं काय याला किंमत आहे. पण आचारसंहितेच्या आत पाहिजे. उगाच मराठ्याच्या अंगावर घालायचं काम सरकारनं फक्त करू नये. हां, तुम्हाला समाधान वाटत असेल त्याच्यात की आम्ही आंदोलनाला विरोध करणारे लोक चर्चेला बसवतो, अभ्यासकाला बोलवतो, हे तुम्हाला नाटकपणा वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल आम्ही येड्यात काढू करोडो मराठ्यांना, आम्ही आमच्या ऐकण्यातले अभ्यासक मराठा आंदोलनाला विरोध करणारे मराठी घेऊन तिथं मुंबईत बसू, त्यांना भजे कोरडा खाऊ घालू, असं तुम्हाला वाटत असेल, तुमचा काही फायदा होईल. तुम्ही जनतेचा अपमान केला की तुमचं वाटोळं जनतेने केलं. हां, खरी जनता इथं आहे, गावखेड्यात बसली, घेऊन कोणाला पाळता फुकटच्या तिकीटवर, आणि जाणारा लाजा नाही तो. आपण नाव ठेवतो आणि त्या समाजाच्याच यात नाव ठेवतो समाजाला, आणि कुठं 700 रुपयाचं तिकीट ट्रॅव्हलचं काढून दिलं की पळतो. हां, हे काय तो अहवाल स्वीकारला आहे सरकारने, परंतु कुठं तुमची जी मागणी आहे सगळ्या सोयऱ्याची, त्याचा अध्यादेश काढलेला आहे. त्या संदर्भात अधिवेशन बोलवावं सरकारनं, मराठा समाजाच्या मागण्या त्या संदर्भात चर्चा व्हावी असं तुम्हाला वाटतं का आचारसंहितेपूर्वी? दादा तुम्हाला खरं सांगू का, जनतेचं काम असतं मागणी करणं, तिला कायद्याच्या ढाच्यात बसवण्याची जबाबदारी असते शासनाची, ती जनतेची नसती. उदाहरणार्थ मी किंवा तुम्ही एखाद्या दुकानात गेलात आणि तुम्ही त्या दुकानदाराला साबण मागितली, मग आता ती साबण द्यायची का नाही दुकानदार ठरवणार. त्याला जर तुम्ही मागितलेले कंपनीचे साबण जर द्यायची असली तर त्याला वाचता येत असलं तर देईन, आणि त्याला जर वाचताच येत नसलं तर ते तुम्हाला काय म्हणणार माहिती आहे का, साबणच नाही राहू ते दुकानात, कारण तुला काही येतच नाही. याचा अर्थ तुला दुकान चालवण्याचा अधिकार नाही, तसं तुम्हाला सत्ता चालवण्याचा अधिकार नाही. तुम्हाला आम्ही मागणी केली, तुम्ही द्यायला पाहिजे. तुम्ही कोणाला बोलिता? खाजगी लोकांना बोलू कसं काय जमन? तुम्ही कसं काय तुम्ही अभ्यासकाला बोलव, कसल्या बात घ्यायला बोलव, तुम्ही बोलवायला लागले, हां, चर्चा करायला. समजा एखादा रोड बांधायचा आहे आणि आमचा इंजिनियर किंवा आमचा माणूस जर म्हणलं हे रोड बांधा, तर तुम्ही काय म्हणता? तुमचा सर्वे नाही जमत, आम्हाला आमचा करावा लागतो सरकारचा. मग हे लोक बोलिता कशाला? हे बदगे बिगर कामाचे पिश्यावले बंद फाटलेले पिश्या, हे कशाला बोलिता तुम्ही? समजा एखादा सर्वे जरी करायचा असला पावसाचा, नुकसान भरपाईचा, आपल्या लोकांनी सांगितलं लाख रुपयात नुकसान झालं, तुम्ही घेता का? नाही घेत. तुमच्या अधिकारी पाठवता तुम्ही, कारण तुमच्या अधिकाऱ्यावर भरोसा आहे, आणि मग ते नुकसान भरपाई देता तुम्ही. आमच्या मागणीला किंमत आहे याचा अर्थ नाही. तर तसं तुम्ही चर्चा, मराठीला आरक्षण द्यायचं नाही, अभ्यासक सर्वे तुमचा पाहिजे. तुम्ही खाजगी अभ्यासक मराठीचे कसं काय बोलतात, ज्यांना काही यांना येतच नाही, काही यांच्या चष्म्या सगळ्या दांड्या मोडल्यात, लोकांचे चष्मे हणू बेजारी ती, दुसऱ्याच्या पगारावर जागणारे हे, आणि तुम्ही यांना घेता. आणि तुम्ही म्हणणार आमची अभ्यासकासंग बैठक झाली, मराठा आंदोलनाला विरोध करणारे मराठ्यांबरोबरच आमची झाली. काय छातीबडीता रे सरकार, तुम्ही काय छातीबडीता तुम्ही? बरं, यांच्या म्हणण्यावर करणार का तुम्ही? जनतेच्या म्हणण्यावर करणार का? तर याचं उत्तर नाही. तुम्ही तुमचेच अभ्यासक लावणार,
तुम्ही तुमचेच तज्ज्ञ तिथं वापरणार आणि मग हे नाटक कशाला? ह्या बैठकाला बोला आणि उपसमित्याला बोला आणि हे नाटकं कशाला? समाजाने जनतेने मागणी केली, अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तुमची. काय गरज आहे कोणत्या अभ्यासकाची? हां, हे नागतोडेकडून आणले माकडचे रे. हे सरकार मराठ्यांना जाणून बुजून खवळून घेत आहे, जाणून बुजून मुद्दाम दुखावर मीठ चोळीत आहे, तोंडाला पानं पुशीत आहे गरिबांच्या मराठ्यांच्या. मुद्दाम जाणून बुजून मराठ्याला ताळी घालायचं काम सरकार करायला लागलं मुद्दाम. म्हणजे आंदोलन करणारे गोरगरिबी वेगळेच आणि ज्यांचं कशातच काही नाही ती तिकडं. ही कोणची सरकारची स्टाईल आहे? असं आहे का? या मग तुम्ही मराठ्याच्या दारात, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तुम्ही मराठ्यांशी राजकारण करायला लागलात ना आता. या तुम्ही मराठ्याच्या दारात सांगतो तुम्हाला. आणि तुम्ही मागण्या तर पुऱ्या पाहिजेत, सगळ्या सोयऱ्यांची पाहिजे, हैदराबाद गॅजेट पाहिजे, सातारा संस्थान पाहिजे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं पाहिजे, 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक हे ते पाहिजे, नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू पाहिजे, EWSB पुन्हाच पाहिजे. ज्या मागण्या आहेत आमच्या त्या टोटल पाहिजे. नसतात तुम्हाला आता खेटणार आहेत. आरेला कार्य तुमच्या संग आम्हाला करावं लागणार आहे. तुम्ही डाव करायलात काय? बैठकाला बोलावताय म्हणजे गोरगरीब जनता इकडं रक्त सांडी ती. आणि तुमच्या विचाराचे तुम्ही सांगता तसं नाचणारे बोलतात काय तिकडं नाचे. नक्कीच होते मनोज जरांगे पाटील आणि सरकार मराठा समाजासोबत डाव करत आहे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या संपूर्ण मागण्या मान्य झाल्या पाहिजे अशी जरांगे पाटलाची आजही ठाम भूमिका आहे. कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरवदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.